आज बाळासाठी काय याच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज बनवणार आहोत पोहे, बटाटा आणि गाजरचं कटलेट। यासाठी काय करायचं आहे, गाजर आणि बटाटा आधी हे छान उकडून घ्यायचं आहे। इथे मी सगळी लिस्ट दिलेली आहे ते आणि तसं तेवढंच सगळं टाकलेलं आहे। 10 ते 12 टिक्की व्यवस्थित आरामात होतात। बाळाला तर एका टायमिंगला खूप छान इनफ होऊन जातात। हे सगळं टाकायचं आहे आणि छान आपण नॉर्मली हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचे। कारण काय आहे ना, खूप जोर लावायची गरजच पडत नाही हो। आणि हां, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं आहे की नाही केलं तर लगेच करून घ्या, कारण 10 दिवस बाळांच्या 10 वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनल येणार आहेत। त्यात उद्या दलियाची रेसिपी येणार आहे, दलियाची खिचडी। तर टिक्की सगळ्या करून झाल्यानंतर 10 मिनटासाठी मी डीप फ्रीजरला ठेवून घेतलेलं आहे। 10 मिनटानंतर तेलामध्ये छान खरपूस दोन्हीकडनं भाजून घेतल्या। माझ्या बाळाला काही तुपात परतलेलं वगैरे काही आवडत नाही, वरतून तूप खाईल पण तुपातलं असं केलेलं आवडत नाही, त्यामुळे मी तेलात केलं। दोन्ही साईडने छान पलटी करून मस्त भाजून घ्यायच्या आणि रेडी आहेत। तर फॉलो केलं आहे की नाही, नक्की सबस्क्राईब